नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. बघा, आजचा एक शेवटचा दिवस आहे 20 तारीख. ओके, कशासाठी? व्हेरिफिकेशनसाठी. ओके, ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, तर आपला हा व्हिडिओ होता. म्हणजे तुम्ही कॅप राऊंडसाठी रेडी आहात का? कॅप राऊंडसाठी जर रेडी असेल तर तुम्ही तुमची प्रिफरन्स लिस्ट बनवली आहे का? जर बनवली नसेल तर या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला प्रिफरन्स लिस्ट कशी बनवायची याबद्दलची मी स्ट्रॅटेजी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, पहिले आपण कॅप राऊंडबद्दलची सविस्तर चर्चा करून घेऊया. बघा, 22 जुलैला डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ओके, म्हणजे तुमचा रँक येणार. रँक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. रँकवरून तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये लागू शकता हे प्रिसाइजली तुम्ही तुमचंच ओळखू शकता. ओके, आफ्टर दॅट मग ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी मग तो ग्रीव्हन्स वगैरे करायचा आहे. ओके, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची 27 तारखेला, डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट 27 तारखेला तुमची डिस्प्ले होणार आहे. आणि त्याच तारखेला डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये हे तर लक्षात, पर्टिक्युलर ब्रांचला कॅटेगरी वाईज किती सीट्स अवेलेबल आहेत त्या तिथं राहणार आहे. आणि तुम्हाला कॅप राऊंड थ्रू लॉग इन, तुमच्या लॉग इनवरून ऑप्शन्स फॉर्म भरायचे 28, 29, 30 3 दिवस तुम्हाला भरायचे आहे. आफ्टर दॅट 2 तारखेला डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर द कॅप राऊंड पहिल्या. ठीक आहे, मग ते जे काय ॲक्सेप्टन्स वगैरे आहे, ज्यांना ॲक्सेप्टन्स करायचं आहे, कोणाला बेटरमेंटसाठी जायचं आहे, हे 3 ते 5 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी होणार आहे. आफ्टर दॅट रिपोर्ट करायचं आहे तुम्हाला, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे तिथे रिपोर्ट करायचं आहे. आणि डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल वॅकंट सीट फॉर द कॅप राऊंड सेकंड, म्हणजे सेकंड कॅप राऊंडसाठी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे तेच जे काय आपली ऑफिशियल वेबसाईट आहे डिस्प्ले करणार की किती सीट्स, म्हणजे कॅप राऊंड पहिल्यानंतर म्हणजे त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये पर्टिक्युलर ब्रांचमध्ये किती सीट्स अवेलेबल आहे, मग ती सेम प्रोसिजर फॉलो होणार. मग पुन्हा तुम्हाला 7 ते या 9 दरम्यान तुम्हाला तेच करायचं आहे. मग डिस्प्ले होणार आहे दुसऱ्या राऊंडचं. ओके, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक राऊंडचं इथं तुम्हाला सगळा शेड्यूल दिलेला आहे. ठीक आहे, येत्या लक्षात. तर आता आपली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रिफरन्स जी काही लिस्ट आहे तुम्ही बनवली आहे का? बघा, एक फॉर एक्झाम्पल XYZ विद्यार्थी आहे. ओके, त्या विद्यार्थ्यांचा जो काही स्कोर आहे 95.88 आणि जे काही 60 डिजिट आहे ते, तो पर्टिक्युलर SC कॅटेगरीचा आहे आणि तो स्पेशली पुणे आणि मुंबई सिटीमध्ये त्याला फोकस करायचा आहे. हे त्या लक्षात. तर तुमच्याकडे 2 गोष्टी PDF असणं महत्त्वाचं आहे. बघा, हा आहे कॅप राऊंड पहिल्याचा लास्ट इयरचा कट ऑफ, आणि सेकंड आहे सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्या कॅटेगरीची, हे त्या लक्षात, त्यांनी जसं म्हटलं आहे की जो काही सीट मॅट्रिक्स आहे त्याची PDF डिस्प्ले होणार ऑफिशियल वेबसाईटवरती. ही सीट मॅट्रिक्स आहे, जसं की VJTIला बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60 सीट्स अवेलेबल आहेत. तर मग या 60 सीट्स बघा कॅटेगरी वाईज कशा डिस्ट्रीब्यूट झाला. ओके, याचं पूर्ण सविस्तर विश्लेषण या सेटमध्ये दिलेलं राहतं. ठीक आहे, आता बघा, या विद्यार्थ्याला 95.88 पर्सेंटाईल आहे. तर बघा, इथं त्याला VJTIला सिव्हिल इंजिनिअरिंग मिळण्याचे चान्सेस खूप आहे, कारण की VJTIला सिव्हिलसाठी लास्ट इयरला पहिल्या कॅप राऊंडसाठी जे काही रिक्वायर्ड पर्सेंटाईल होते क्लोजिंग, ते होते 95.25. तुम्ही बघू शकता. ओके, बघा, हा VJTI हा सिव्हिल इंजिनिअर आहे, तो जनरल SC कॅटेगरीचा होता, SC. तर जे काही बघा पर्सेंटाईल आहे ते 95.25 होते, म्हणून आणि त्याला होते 95.88. त्याच्यामुळे मोस्ट प्रॉबेबली तो तिथे लागण्याची शक्यता आहे. परंतु VJTIलाच बघा, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकलला जो काही पर्सेंटाईल आहे तिथं रेडमध्ये मी दिलेला आहे. मी का बरं दिलेलं आहे? आणखीन तुम्ही बघू शकता, कम्प्युटरला तर पॉसिबलच नाही, कम्प्युटरला 98 लागतं, इन्फॉर्मेशनला पॉसिबल नाही, इलेक्ट्रिकलला बघा 96.65. ओके, 96.65 आणि त्याला 95.88, म्हणजे थोडा पर्सेंटेजचा फरक आहे. बघा, अर्ध्याही पर्सेंटेजचा जर फरक राहिला तरी तुमच्या रँक म्हणजे 2-2.5 हजाराचा फरक पडू शकतो. आता याच्या पर्सेंटेजवरून हा जो काही XYZ विद्यार्थी आहे याची रँक इन बिटवीन 15,000, नियरली मी सांगतो माझ्या अभ्यासानुसार 15,000 येण्याची शक्यता आहे. सिव्हिलला लागण्यासाठी 16,000 रँक लागते, त्याच्यामुळे इथं पॉसिबल आहे. परंतु इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलला 11,000 आणि 12,000 रँक आहे, त्याच्यामुळे 3 ते 4,000 रँकचा फरक आहे, त्याच्यामुळे इथे पॉसिबिलिटी कमी आहे. ओके, परंतु VJTIला प्रोडक्शन झालं, टेक्स्टाईल झालं, ओके, या 2 ब्रांचेस तिथे त्याला मिळण्याची शक्यता आहे. ओके, बघा, इलेक्ट्रॉनिक्स पण पॉसिबल 98 लागते. ठीक आहे, इथे पण पॉसिबल नाही. मेकॅनिकल 96.56 आहे, म्हणजे लिटल बिट जवळ आहे. इथे पॉसिबल आहे, इथे 94 आहे, म्हणजे प्रोडक्शन त्याला इझिली मिळू शकतो आणि टेक्स्टाईल पण त्याला इझिली मिळू शकतो. म्हणजे आपण त्या प्रोडक्शन आणि टेक्स्टाईलमध्ये आपण बघा ग्रीन सिग्नल त्याला दिलेला आहे, बरोबर. आफ्टर दॅट CUEPचं, आफ्टर दॅट म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहे, या हे करायच्या आहे. ठीक, आणि त्यानंतर हा जो काही दुसरा आहे इथे बघा सीट मॅट्रिक्स दिलेला आहे. सिव्हिलला SCला किती आहे, आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्सला SCला, जनरलला किती गेलेलं आहे, लेडीजला किती गेलेलं आहे, या सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करून तुम्हाला अशा प्रकारची प्रिफरन्स लिस्ट तुम्हाला बनवायची आहे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे योग्य
एकदम व्यवस्थित तुमची जी काही प्रिफरन्स लिस्ट आहे ती बनवून जाणार. ठीक आहे. अशा पद्धतीचा तुमचा अभ्यास राहायला पाहिजे म्हणजे आपला जो काही ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना. बघा जसं सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो काही कट ऑफ आहे तो 95.62 म्हणजे अतिशय क्लोज आहे. त्याचा 95.8 आहे ना, परंतु इथं लागण्याची शक्यता आहे. हा लास्ट इयरचा कट ऑफ आहे, त्याच्यामुळे या कट ऑफमध्ये या वर्षीच्या कट ऑफमध्ये खूप काही चेंजेस होणार का असं पॉसिबल नसतं. इथं लक्षात, मागच्या वर्षी तेवढेच जवळपास विद्यार्थी राहतात, म्हणजे तो ट्रेंड जो राहतो तो जवळपास सारखाच राहतो. ठीक आहे. बघा आता आपण सीव्हीपीच्या सिव्हिलला आलो. इथं बघा 95.62, त्याच्यामुळे 95.62 हे बघा इथं बघू शकता 95.62, त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे. आफ्टर दॅट त्याला सीव्हीपीचं मॅन्युफॅक्चरिंग आणि मेटलर्जी, ठीक आहे, कम्प्युटर सायन्स पॉसिबल नाही 98 आहे, इलेक्ट्रिकल पॉसिबल नाही 97 आहे, ENTC पॉसिबल नाही 98 आहे. असं क्रॉस व्हेरीफाय तुम्हाला एक एक ब्रांचचं क्रॉस व्हेरीफाय करत जायचं आहे त्या पर्टिक्युलर कॉलेजचा. येतं लक्षात. इन्स्ट्रुमेंटेशन पॉसिबल नाही आहे 97 आहे, मेकॅनिकल 97 आहे, मॅन्युफॅक्चरिंग पॉसिबल आहे 95 आणि मेटलर्जी पण पॉसिबल आहे. म्हणूनच आपण बघा इथं बघू शकता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सायन्स आणि मेटलर्जी. ओके, 14,000 आणि 18,000 रँक लागत होती आणि त्याची 15,000च्या जवळपास रँक नाही, त्याच्यामुळे इथे पॉसिबल आहे. ठीक आहे. बघा इथं 95.80 म्हणजे अतिशय क्लोज आहे, त्याला 95.88 आहे. लक्षात. ओके. त्यानंतर त्याला VITचं कम्प्युटर सायन्स मिळू शकतं. याच्या लक्षात. VITचं इन्फॉर्मेशन, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं कम्प्युटर सायन्स पण आणि IT पण मिळू शकतो. ठीक. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रिफरन्स लिस्ट बनवायची आहे. तुम्हाला 2 PDF असणं गरजेचं आहे, कॅपराऊंडसाठी आणि हे जे दुसरी काय सीट मॅट्रिक्स. ठीक आहे. आता हे लास्ट इयरचं कॅपराऊंड पहिल्यासाठीच आहे. ठीक आहे. याच पद्धतीने तुमचा शेड्यूल पण लागलेला आहे. सीट झालं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाली, फायनल मेरिट लिस्ट झाली. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचं राहतो. ओके. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.